आम्हाला आसक्त नको आहे वाघाचे हवे शेळीचे रक्त नको आहे मनोज राजा चळवळीला गतिमान करण्यासाठी अनुयायी हवे आम्हाला भक्त नको आहे अनुयायी हवे आम्हाला भक्त नको हे अनुयायी हवे आम्हाला भक्त नको आहे म्हणून म्हणायचं आहे की मी लेखणी भीमाची फुलहार तुझ्यासाठी मी लेखणी भीमाची फुलहार तुझ्यासाठी कधी ढाल तुझ्यासाठी तलवार तुझ्यासाठी वादळ जरी येऊ दे अन्याय तुफानाचे मी लावील वैऱ्याला अंगार तुझ्यासाठी क्रांतिकारी विचाराच्या माणसाला जोडण्याची वेळ आली आणि जाती धर्माचे बंधने तोडण्याची वेळ आली बहुजनांची सत्ता आणण्यासाठी कृपाचारी इथे आता साऱ्यांनी मिळून लढण्याची वेळ आली साऱ्यांनी मिळून लढण्याची वेळ जनजागरण करण्यासाठी रात दिवस घेतल्या सभा रात दिवस घेतल्या सभा जिथे अन्यायाचा दबदबा जिथे अन्यायाचा दबदबा तिथे मज चाकरी मिळावी या समाज सेवेची मज चाकरी मिळावी
जसा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण गायकी आणि गाण्याची निवड प्रत्येकाला जमत नाही. समाजाचं प्रबोधन करत आहोत आम्ही, समाजाला नवी दिशा नवी खरी चालना देण्याचं काम करत आहोत. आणि ही जी आपली मंडळी बसलेली आहे ही सुद्धा समाजाचं रक्षण करण्यासाठी बसलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे की यहाँ काटो पे चलकर आगे बढ़ना पड़ता है. हाँ ये बात है. कोण काय म्हणेल काय सांगता येत नाही, परंतु तरीही आम्ही थांबणार नाही आहोत. कारण आम्ही आता आमच्या डोक्यामध्ये घेतलेलं आहे की आता काहीही झालं तरी चालेल, परंतु मागे येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा गाडा आम्ही मागे ओढणार नाही, पुढे नेण्याचं काम करू, परंतु थांबणार नाही. म्हणून यहाँ काटो पे चलकर आगे बढ़ना पड़ता है. सर, निलेश दादा आणि पंकज दादा आणि स्वप्नील दादा लक्ष असावं कि यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है और बदनामी की आग में जलना पड़ता है. कि बाबा साहब बताना इतना आसान काम नहीं मनोज राजा. अजी यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता है, अपनों से लड़ना पड़ता है. जे भेजवळ कर असो की करवे, जे भेजवळ कर ब्राह्मण या लोकांसाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं बघा. जे भेजवळ कर असो की करवे, जे भेजवळ कर असो की करवे, तो साऱ्याचा झाला सगळा, तो साऱ्याचा झाला सगळा. जिथे अन्यायाचा दबदबा रे, जिथे अन्यायाचा दबदबा रे, तिथे राहिला. जिथे अन्यायाचा दबदबा तिथं भीमराव राहिला उभा. मग त्या बाबासाहेब आंबेडकरांना बैमान झालेल्या लोकांसाठी म्हणायचं आहे की भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका. भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका, त्याचं फूल बी घेऊ नका आणि त्याला फूल बी देऊ नका. मनोज राजा बाबासाहेबांच्या चळवळीला बैमान झालेल्या घराण्यात तिथली मुलगी बी करू नका, तिथं मुलगी बी देऊ नका. माया बापाच्या माय बापापेक्षाही माया लावली बाबासाहेब आंबेडकरांनी. माय बाप आपलं पोट भरतात, परंतु स्वाभिमानाचं जीवन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. म्हणून माया बापाच्या माया बापाच्या काळजाऊ गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी, हा समतेचा वारा इथे सुटला नसता कधी. मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलामध्ये रमला असता तर तुमच्यानी माझ्या कमरेचा फळा सुटला नसता कधी. कमरेचा फळा सुटला
स्वप्नील दादा कृतीत नाही फक्त चोपडीत आहे आणि स्वतःचाच स्वार्थ यांच्या खोपडीत आहे. बैमान झाल्या इथल्या शिक्षितांच्या माळ्या. अरे माझ्या भीमाची खरी चळवळ ही झोपडीत आहे. खरी चळवळ ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि संविधान पाहिलं की भला भल्यांना घाम फुटतो. म्हणून आजही त्यांच्या नावाचा थरकाप जिवंत आहे. ज्ञानाच्या महासागराचा प्रताप जिवंत आहे. रक्षण माझे करण्या मरणानंतरही निलेश संविधानाच्या रूपाने माझा बाप जिवंत आहे. माझा बाप जिवंत आहे. त्याच्या कष्टाने झाल्या सुखी तरी भीमराव नाही स्वार्थासाठी नाही जिथे अन्यायाचा दबदबा जिथे अन्यायाचा दबदबा
की आपण एक वेळा संविधानाचा विरोध करण्यापेक्षा एक वेळा जर संविधान संपूर्ण वाचन केलं, समजून घेतलं, त्यानंतर जर आपण बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नाही केलं तर समजेल, परंतु आपण न वाचता बाबासाहेब आंबेडकरांना न समजून घेता आपण आपली राय बनवत आहात. म्हणून काय म्हणायचं आहे, ओबीसीला ही जाणीव होईल, ओबीसीला ही जाणीव, ओबीसीला ही जाणीव, तबादारी पडू केली माळी कुणबी भावांनो. तुम्हाला बाबासाहेबांना समजून घ्यायचं आहे, परंतु काही लोकांची अशी मानसिकता झालेली आहे दादा की बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाचे, शिवाजी महाराज माळी समाजाचे, असे जाती जातीमध्ये बाबासाहेबांनी महामानव महापुरुष वाटून घेतलेले आहेत. म्हणून त्या लोकांसाठी मला म्हणायचं आहे की ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका, ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. आणि स्वार्थासाठी बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांना एकत्र आणू नका, आणू नका. तुम्हाला करायचे असेल तर असे करा, शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा. कि जय भीम वालों का हमेशा टशन जिंदा रहेगा. स्वप्निल भाई दादा, जय भीम वालों का हमेशा टशन जिंदा रहेगा और हमारी जीत का यूं ही जश्न जिंदा रहेगा. जब तक आप जैसे लोग जिंदा रहेंगे दादा, तब तक ये यकीन है भीम जी का मिशन जिंदा रहेगा. भीम जी का मिशन राज्य